वाढलेलं टेम्परेचर कितीपर्यंत चालतं. 38 डिग्री पर्यंत टेम्परेचर वाढत असताना आपण टोमॅटोची शेती सक्सेसफुली करत होतो. परंतु येत्या मागच्या काही काळामध्ये हे टेम्परेचर 40, 42, 43 डिग्री पर्यंत जाऊन पोहोचलं आणि याच्यामुळे याच्यामध्ये नियोजन करताना कसरत लागत आहे. तर टोमॅटोमध्ये हे वाढलेलं टेम्परेचर आपल्याला डोकंदुखी ठरत आहे. याच्यामध्ये प्रामुख्याने टेम्परेचरचा जर विचार केला तर 2 प्रकारचे टेम्परेचर याच्यामध्ये असतात. त्याच्यामध्ये एक सॉइल टेम्परेचर, जे मुळांच्या कक्षेतलं वातावरण आहे त्याचं टेम्परेचर मोजलं जातं, म्हणजे मातीचं टेम्परेचर मोजलं जातं. आणि दुसरं म्हणजे एअर टेम्परेचर, जे हवेतलं टेम्परेचर आहे, ज्याच्यामध्ये पानं, फांद्या, फुलं, फळं हा जो झाडाचा भाग आहे तो त्याच्यामध्ये येणार आहे. ह्या 2 भागातल्या टेम्परेचरवरती झाड रिस्पॉन्स करतं. आता लक्षात घ्या की उन्हाळ्यामध्ये सूर्यप्रकाश चालू झाल्यानंतर ज्यावेळेस टेम्परेचर वाढायला लागतं, या दरम्यान हे सूर्यप्रकाशाची किरणं झाडाच्या पानांवरती पडतात आणि टेम्परेचर वाढतं. या वाढलेल्या टेम्परेचरमध्ये झाड कसं रिस्पॉन्स करतं, तर पानांवरती पडलेला सूर्यप्रकाश हा जास्तीचं टेम्परेचर तयार करतं. म्हणून झाडाचं जे मेकॅनिझम आहे, ज्या मेकॅनिझमच्या माध्यमातून पर्णरंध्र जे आहे त्याच्यातून पाण्याचं बाष्पीभवन केलं जातं, पानांच्या पृष्ठभागावरती पाणी पाठवलं जातं. त्याच्यामुळं बाह्य आवरण जे वाढलेल्या टेम्परेचरमध्ये सुद्धा बाह्य आवरण ती कमी करण्याचा, त्याच्यामध्ये टेम्परेचर कमी करण्याचा प्रयत्न केला. ज्या पद्धतीने आपल्याला उन्हामध्ये उभा राहिल्या